तुम्हाला मागे ठेवणारे हे 8 विचार ज्यांना तुम्ही सोडून द्यायला हवं. जर तुम्ही या 8 गोष्टींशी जोडलेले राहाल तर तुम्ही आयुष्यात पुढे जाणार नाही. जीवन एक प्रवास आहे, पुढे जाण्याची सततची प्रक्रिया आहे. पण कधीकधी आपण अडकतो. ज्या गोष्टी आपल्याला मागे ठेवतात त्या आपण धरून राहतो. या गोष्टी मग त्या सवयी असोत, विश्वास असोत किंवा भूतकाळातील अनुभव असोत, त्या आपल्या जागी अँकर करू शकतात. त्या आपल्या प्रगती करण्यापासून आपल्याला रोखू शकतात. यावर पर्याय म्हणजे या गोष्टी ओळखणे आणि नंतर त्या सोडून देणे. कारण तुम्ही तसे केले नाही तर तुम्ही आयुष्यात पुढे जाणार नाही. या लेखात मी 8 गोष्टी हायलाईट करेन ज्या तुम्हाला मागे ठेवू शकतात आणि आशा आहे की त्याच्या अखेरीस तुम्ही त्यांना सोडून देण्यास आणि पुढील मोठे पाऊल उचलण्यास तयार असाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूयात त्या 8 गोष्टी कुठल्या. नंबर 1, भूतकाळात जगणे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे क्षण आले आहेत की आपण पुन्हा जगू शकू का अशी शंका आपल्याला वाटली असेल. भूतकाळातील यश, हुकलेल्या संधी किंवा अगदी अपयशही, या सगळ्यांचा विचार आपल्याला अशा वेळेस स्थिर करायला लावतो, थांबून ठेवतो. आपल्या भूतकाळाकडे प्रेमाने किंवा खेदाने पाहणे स्वाभाविक आहे. शेवटी आपले अनुभव आपल्याला आज आपण कोण आहोत हे घडवतात. पण भूतकाळात जगणे हा पूर्णपणे वेगळा गेम आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मनात जुनी परिस्थिती सतत रिप्ले करत असता तेव्हा तुम्ही केवळ सध्याच्या क्षणालाच लुटत नाही तर पुढे जाण्याचा मार्गही रोखता. हे नेहमी रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहत असताना कार चालवण्यासारखे आहे. निगेटिव्ह करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. भूतकाळात सोडून देणे म्हणजे विसरणे नव्हे. याचा अर्थ ते शिकलेले धडे घेणे, वर्तमानात लागू करणे आणि पुढे जाणे होय. नंबर 2, बदलाची भीती. मला आठवते जेव्हा मला काही वर्षांपूर्वी नोकरीची उत्तम संधी देण्यात आली होती. मी ज्यासाठी प्रयत्न करत होतो ते सर्व होते. स्वतःला आव्हान देण्याची आणि वास्तविक फरक करण्याची संधी. पण याचा अर्थ मित्र, कुटुंब आणि ओळखी सोडून नवीन शहरात जाणे देखील होते. मी संकोचलो. बदलाची भीती मला ग्रासली होती. मी जिथे होतो तिथे आरामात होतो, जरी मला माहीत होते की आराम मला मागे ठेवत आहे. शेवटी मी झेप घेतली आणि मी तुम्हाला सांगतो ते सोपे नव्हते. संघर्ष होते, अश्रू होते, पण या सर्वातून वाढ होते. बदल भीतीदायक आहेत. हे अज्ञातात पाऊल टाकत आहेत. हे परिचितांना मागे सोडून काहीतरी नवीन आणि अपरिचित मध्ये पाऊल टाकत आहेत. परंतु बदलाशिवाय कोणतीही वाढ होत नाही. भीतीला धरून ठेवल्याने आपण स्थिर राहतो आणि आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापासून स्वतःला प्रतिबंधित करतो. नंबर 3, परिपूर्णतावाद. तुम्हाला माहीत आहे का की जगातील काही सर्वात यशस्वी लोक परिपूर्णतेपासून दूर आहेत. किंबहुना त्यांच्यापैकी बरेच जण त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या अपयश आणि उणिवांना देतात. उदाहरणार्थ, ऑप्रा विन्फ्रे. तिच्या कथांमध्ये खूप भावनिक गुंतवणूक केली म्हणून तिला तिच्या पहिल्या टेलिव्हिजन नोकरीतून काढून टाकण्यात आले. तरीही ही ती भावनिक गुंतवणूक आहे जी तिच्या श्रोत्यांमध्ये गुंजते आणि तिच्या प्रचंड यशात योगदान देते. नंबर 4, भौतिक संपत्तीची जोड. बौद्ध धर्म आपल्याला शिकवतो की आसक्ती हे दुःखाचे मूळ आहे आणि हे केवळ भावनिक गोष्टींवर लागू होत नाही. हे भौतिक मालमत्तेशी असलेल्या आपल्या आसक्तीचा देखील संदर्भ देते. भौतिक संपत्तीची हाव आपण ठेवतो आणि हेच आपल्या दुःखाचे कारण ठरते. भौतिक गोष्टींची अपेक्षा आणि त्या नाही मिळाल्यानंतर होणारी आपली मनस्थिती, त्यातून आलेलं नैराश्य आणि दुःख आपल्याला तेथेच धरून ठेवते. आपल्या स्वप्नांसाठी मेहनत आणि जिद्द जरूर असावी, पण भौतिक संपत्तीची हाव आपल्याला अशांत आणि असमाधानी ठेवते आणि त्यातून आपण कधीही पुढे जाऊ शकत नाही. नंबर 5, मंजुरीची आवश्यकता, मान्यतेची आवश्यकता. शाळेत असताना मी नेहमीच सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत असे. इतरांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी मागे वाकले आहे, जरी त्याचा अर्थ माझ्या स्वतःच्या आनंदाला आणि कल्याणाला धोका निर्माण झाला असेल.
मला वाटले की इतरांची मान्यता मिळवून मला आनंद मिळेल. ही माझी चूक होती. मंजुरीची गरज अर्धांगवायू होऊ शकते. हे तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यापासून, तुमची खरी भावना व्यक्त करण्यापासून किंवा तुमच्यासाठी सर्वोत्तम असलेले निर्णय घेण्यापासून थांबवू शकते. तुम्ही असे जीवन जगता. वस्तुस्थिती अशी आहे की आपण सर्वांना संतुष्ट करू शकत नाही आणि तुम्ही तसे करायला देखील नको. तुम्हाला किती लोक आवडतात यावर तुमची लायकी ठरत नाही. तुम्हाला स्वतःबद्दल कसे वाटते यावरून ते परिभाषित केले जाते. तुमचा विश्वास असलेल्या गोष्टींसाठी उभे राहण्यास, तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यास किंवा तुमच्यासाठी सर्वोत्तम असलेले निर्णय घेण्यास कधीही घाबरू नका. नंबर 6. सतत व्यस्तता. आपल्या वेगवान समाजात व्यस्त राहणे हा सन्मानाचा बिल्ला म्हणून पाहिले जाते. आम्ही आमचे वेळापत्रक मल्टीटास्क पॅक करतो आणि उत्पादन क्षमतेचा सतत पाठलाग करतो. पण जर मी तुम्हाला सांगितले की ही सततची व्यस्तता तुम्हाला मागे ठेवू शकते, तर जेव्हा आपण नेहमी व्यस्त असतो तेव्हा आपण आपल्या जीवनाला सक्रियपणे आकार देण्याऐवजी आपल्या आजूबाजूला काय घडत आहे यावर प्रतिक्रिया देत असतो. आमच्या टू डू लिस्टमधून टास्क ऑफ करण्यात आम्ही इतके गुंतलो आहोत की ही टास्क खरोखरच आमची सेवा करत आहेत का हे आम्ही थांबवणे, विचार करणे आणि स्वतःला विचारणे विसरतो. नंबर 7. नकारात्मक स्वसंवाद. आपल्या सर्वांचा अंतर्गत संवाद आहे. आपल्या डोक्यातील तो आवाज आहे जो आपले दैनंदिन अनुभव कथन करतो. परंतु आपल्यापैकी अनेकांसाठी हा आवाज आपला स्वतःचा सर्वात वाईट टीकाकार आहे. नकारात्मक आत्मचर्चा अविश्वसनीयपणे हानिकारक असू शकते. हे तुमचे स्वभाव, तुमचा स्वाभिमान कमी करू शकते, तुमचे मानसिक आरोग्य खराब करू शकते आणि तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यापासून रोखू शकते. जर तुम्ही स्वतःला सतत सांगत असाल की तुम्ही पुरेसे चांगले नाही, हुशार नाही किंवा प्रतिभावान नाही, तर आयुष्यात पुढे जाणे कठीण होईल. पण ही गोष्ट आहे, तुमच्याकडे हे वर्णन बदलण्याची ताकद आहे. तुमच्या स्वसंवादाबद्दल अधिक जागरूक होऊन सुरुवात करा. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल नकारात्मक विचार करता तेव्हा या विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करा. त्यांना अधिक सकारात्मक आणि सशक्तासह पुनर्स्थित करण्याचा प्रयत्न करा. नंबर 8. अपयशाची भीती. ही कदाचित सर्वात मोठी गोष्ट आहे जी आपल्यापैकी बहुतेकांना मागे ठेवते. अपयशाची भीती. आम्ही चुका करणे किंवा यशस्वी न होणे यासाठी इतके घाबरतो की आम्ही जोखीम घेण्याऐवजी आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहणे निवडतो. पण अपयश हा शत्रू नाही, तो एक शिक्षक आहे. ती यशाची पायरी आहे. प्रत्येक अपयश तुम्हाला काय काम करायचं नाही हे दाखवून आणि काय करायचं ते शोधण्यासाठी तुम्हाला ढकलून यशाचं एक पाऊल जवळ आणते. अपयशाची भीती तुम्हाला मागे ठेवते, म्हणून अपयशाला आलिंगन द्या, त्यातून शिका आणि मगच ते तुम्हाला पुढे ढकलू देते. कारण शेवटी प्रयत्न न करणे हेच खरे अपयश आहे. अंतिम विचार. प्रवासाला आलिंगन द्या. आयुष्यात पुढे जाणे हा प्रवास आहे, गंतव्य नाही. हे सतत शिकणे, वाढणे आणि विकसित होणे याबद्दल आहे. या लेखात नमूद केलेल्या 8 गोष्टींपैकी प्रत्येकात प्रवासातील संभाव्य अडथळा आहे. पण लक्षात ठेवा, हे दुर्गम अडथळे नाहीत, ते फक्त पेलण्याची आव्हाने आहेत. भूतकाळ सोडून देणे, अपयशाच्या भीतीवर मात करणे किंवा नकारात्मक आत्मचर्चा शांत करणे या आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल तुमच्या प्रवासातील एक पाऊल आहे. त्यामुळे तुम्हाला काय रोखून धरत आहे यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या. आत्मशोध आणि वाढीची प्रक्रिया स्वीकारा आणि लक्षात ठेवा, पुढे जाणारे प्रत्येक पाऊल कितीही लहान असले तरीही ते प्रगती करत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह.